दिवाळीच्या सणात सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आली आहे एक मोठी खुशखबर। आज चांदीच्या दरांमध्ये तब्बल 12,000 रुपयांची जबरदस्त घसरण झाली आहे, तर सोन्याचे दरही 4,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की काल उशिरा रात्री अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आणि त्यानंतर सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहत होतात की सोने आणि चांदीचे दर सतत विक्रमी वेगाने वाढत होते, पण काल ट्रम्प यांनी सांगितले की चीनवर पूर्णपणे टॅरिफ लावण्याचा विचार सध्या नाही आणि त्यामुळे येत्या आठवड्यात चीन आणि अमेरिकेमध्ये चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच कारणामुळे डॉलरमध्ये मजबूती दिसून आली आणि सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली। एका झटक्यात जे सोने आणि चांदी वेगाने वाढत होते त्यांचे भाव आता खाली आले आहेत। तर चला जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत। सर्वप्रथम जाणून घेऊया आज चांदीचे भाव। जसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, चांदी आणि सोन्याचा फुगा फुटणार आहे आणि भाव कवड्यान एवढे होऊ शकतात। जरी इतकी मोठी घसरण अजून झालेली नाही, तरीही MCX वर चांदीच्या दरांमध्ये 12,000 रुपयाची घसरण नोंदवली गेली आहे। काल चांदीचा दर प्रति किलो 1,84,000 रुपयेपर्यंत गेला होता, परंतु आज तो खाली येऊन 1,70,000 रुपये झाला आहे। आजचे ताजे दर पुढील प्रमाणे आहेत। 1 ग्रॅम चांदीचा भाव 170 रुपये, 8 ग्रॅम चांदीचा भाव 1,360 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा भाव 1,360 रुपये, 1,700 रुपये प्रति 100 ग्रॅम चांदीचा भाव 17,000 रुपये, प्रति किलो चांदीचा भाव 1,70,000 रुपये। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की चांदीच्या भावांमध्ये जोरदार घसरण झाली आहे आणि पुढील काही दिवसात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे। काल संध्याकाळी बाजारात आलेल्या एका मोठ्या बातमीने सोन्या चांदीच्या दरांना हलवून टाकले। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते चीनवर पूर्णपणे टॅरिफ लावण्याचा विचार करत नाहीत। जसेच हे विधान समोर आले, जागतिक बाजारात थोडीशी शांती दिसली, पण त्याचा थेट परिणाम सोने चांदीच्या भावांवर झाला। सोने सुमारे 2% घसरले, तर चांदी जवळपास 6% पर्यंत घसरली। आता प्रश्न असा की इतकी मोठी घसरण का झाली? कारण जेव्हा जगभरात ताणतणाव वाढतो, ट्रेड वॉर किंवा भूराजकीय अस्थिरता, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेतात आणि त्यासाठी सोने हे सर्वात सुरक्षित साधन असते। परंतु जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा गुंतवणूकदार सोने विकून इतर मालमत्तांमध्ये पैसा गुंतवतात। हाच प्रकार काल बाजारात पाहायला मिळाला। ट्रम्प यांच्या विधानानंतर डॉलर इंडेक्स 0.2% ने वाढला आणि गोल्ड मायनिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये 6% पर्यंत घसरण झाली। हे स्पष्ट संकेत आहेत की बाजार सध्या नफा वसुलीच्या टप्प्यात आहे। या वर्षी सोने जवळपास 50% आणि चांदी 70% पर्यंत वाढली आहे, त्यामुळे थोडा थांबा येणे स्वाभाविक आहे। पण ही घसरण भीतीदायक नाही, कारण दीर्घकालीन ट्रेंड अजूनही बुलिश म्हणजेच वाढीचा आहे। आता पाहूया आज 18 कॅरेट सोन्याचे दर। भारतीय सराफा बाजाराच्या अहवालानुसार 1 ग्रॅम सोने 10,310 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,10,000 रुपये। जगभरात सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक वाढत आहे। जर येत्या काळात व्याजदर कमी झाले तर पुन्हा एकदा सोने आणि चांदीत मोठी तेजी येऊ शकते। थोड्या काळासाठी किमती खाली जाऊ शकतात, पण ही घसरण म्हणजे खरेदीची सुवर्ण संधी आहे। लॉंग टर्म मध्ये सोने आणखी महाग होऊ शकते। जे लोक हप्त्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे। आजचा दिवस शुभ आहे। दिवाळीचा सण आणि दरही खाली आले आहेत, त्यामुळे थोड्या प्रमाणात सोने चांदी खरेदी करणे आज अत्यंत फायदेशीर ठरू शकते। आता जाणून घेऊया आज 22 कॅरेट सोन्याचे दर। 1 ग्रॅम सोने 12,000 रुपये, 8 ग्रॅम सोने 1,30,000 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,24,430 रुपये, 100 ग्रॅम सोने 12,52,400 रुपये। तर पहा मित्रांनो, सोन्यामध्ये ही आज मोठी घसरण दिसून आली आहे। प्रति 10 ग्रॅम सोने 2,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि चांदी 12,000 रुपयांनी घसरली आहे। म्हणजेच आजचा दिवस सोने चांदी दोन्ही धातूंमध्ये जबरदस्त घसरणीचा दिवस ठरला आहे। आता पाहूया आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर। 1 ग्रॅम सोने
13,600 रुपये. 8 ग्रॅम सोने 1,09,240 रुपये. 10 ग्रॅम सोने 1,35,300 रुपये. 100 ग्रॅम सोने 13,85,000 रुपये. जरी किमतींमध्ये थोडीशी घसरण झाली असली तरीही बाजारात मजबूती कायम आहे. दिवाळीचा हंगाम असल्यामुळे पुढील काही दिवसात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये चढउतार दिसू शकतात. सारांश: सोनं चांदी स्वस्त झालंय, पण दीर्घकाळासाठी ही घसरण एक सुवर्ण संधी आहे. आजच्या शुभ दिवशी थोडं सोने चांदी खरेदी करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. दिवाली और धनतेरस से पहले हर साल सोना और चांदी इतना महंगा क्यों हो जाता है और इस महंगाई की इतनी चर्चा क्यों नहीं होती? हर साल की तरह इस बार भी सोने और चांदी की कीमतों ने सारे रिकॉर्ड्स तोड़ दिए हैं. 24 कैरेट के 10 ग्राम सोने की कीमतों ने पहली बार 80,000 रुपए का आंकड़ा छू लिया है, जबकि 1 किलोग्राम चांदी की कीमत भी पहली बार 1 लाख रुपए तक पहुंच गई है. पिछले 3 महीनों में सोने की कीमतों में 14% की वृद्धि हुई है, चांदी की कीमतों में 15% की वृद्धि हुई है और अनुमान है कि दिवाली तक 10 ग्राम सोने का भाव 85,000 रुपए तक पहुंच सकता है और 1 किलोग्राम चांदी की कीमत 1,20,000 रुपए तक हो सकती है. और इन कीमतों में अप्रत्याशित वृद्धि से इस बार दिवाली पर सोने की खरीदारी में 10 से 12% की गिरावट आ सकती है और लोग सोने की बजाय चांदी की खरीदारी ज्यादा कर सकते हैं. और यही कारण है कि जब से चांदी की मांग बढ़ी है तब से इसकी कीमतों में भी लगातार वृद्धि हो रही है, क्योंकि इस बार लोग सोने की बजाय चांदी ज्यादा खरीद रहे हैं. तो चांदी की जो डिमांड है वो बढ़ गई है. भारत में सोने और चांदी की खरीदारी 2 मौकों पर सबसे ज्यादा होती है, जिनमें पहला है शादियां और दूसरा है त्योहार, उसमें भी दिवाली और धनतेरस का त्योहार. भारत में सबसे ज्यादा लगभग 35 से 40 लाख शादियां नवंबर से जनवरी महीने के बीच होती हैं. दिवाली का त्योहार भी अक्टूबर और नवंबर के महीने में ही होता है और यही कारण है कि दिवाली का त्योहार आते आते सोने और चांदी की कीमतें रिकॉर्ड स्तर तक पहुंच जाती हैं और यह हर साल होता है. और इसका बड़ा कारण है डिमांड, यानी इनकी मांग का बढ़ जाना. आप सब जानते होंगे कि जिस चीज की मांग ज्यादा होती है और आपूर्ति कम होती है, यानी डिमांड ज्यादा है सप्लाई कम है, वो चीज अपने आप महंगी हो जाती है. और सोने और चांदी के साथ भी बिल्कुल यही है, डिमांड सप्लाई का फॉर्मूला है. इस बार इसके पीछे एक दूसरा कारण भी आ गया और वो है अंतर्राष्ट्रीय बाजार में अस्थिरता. युद्ध, बढ़ती बेरोजगारी और वैश्विक राजनीति में टकराव के कारण दुनिया भर में लोग सुरक्षित निवेश के लिए अब सोने को चुन रहे हैं. लोग सोने में पैसा निवेश कर रहे हैं और क्योंकि सोने में निवेश बढ़ रहा है, लोग सोने में इन्वेस्ट कर रहे हैं, इसलिए सोने की डिमांड बढ़ गई और सोने के भाव भी उसी हिसाब से तेजी से बढ़ रहे हैं.